मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोटनिवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आता मुंबई संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक यांनी देखील आता नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे। मात्र ह्या अध्यक्षपदासाठी जे अमोल काळे होते त्यांचं अमेरिकामध्ये निधन झालं होतं आणि ते अध्यक्षपदासाठी हे पूर्ण रिकामे झाले होती जागा आणि त्याच जागेसाठी आता अजिंक्य नाईक यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे। आपल्यासोबत अजिंक्य आहेत। सर, काय सांगाल, उमेदवारी अर्ज आज आपण भरलात का? आजचा ॲक्च्युअली म्हणजे हा आनंदाचा दिवस नाही, कारण ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज मी हा फॉर्म भरला आहे। अमोलजी सारखे लीडर आमचे जे होते, एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते, एक चांगले क्रिकेट लवर होते आणि त्यांना क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम हे मी स्वतः जवळून बघितलं आहे। त्यांनी जे घेतलेले निर्णय, आमच्या अपेक्स काउन्सिलने 20 महिन्यात जी कामं केली ती एकदम सगळ्यात वेगळी किंवा अशी उठून आली। त्याच्यात 8 ते 9 वेळा आम्ही चॅम्पियनशिप जिंकलो या 20 महिन्यामध्ये क्रिकेटच्या। आमची क्रिकेट टीम चांगली करते। 42nd टाइम आम्ही रणजी ट्रॉफी चॅम्पियन झालो आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, क्लब्सचं डेव्हलपमेंट असेल, आमच्या क्लब सेक्रेटरीजचे इश्यूज असतील किंवा आमची ओव्हरऑल संघटना म्हणून एक नावालौकिकेला आली, म्हणून आज सगळ्यांचं अट्रॅक्शन या संघटनेवर आहे। उमेदवारी अर्ज भरला, मात्र अमोल सोबत तुमचं वेगळं रिलेशन होतं आणि ते गेल्यानंतर एक आनंद देखील नाही तो अर्ज भरताना। नाही, आनंद तर नाहीच आहे, पण त्यांचे जे प्लॅन्स होते हे आम्ही जवळून काम केल्यामुळे माहिती आहेत। ते प्लॅन्स जे आहेत पाईपलाईनमध्ये ते कसे काय आम्ही कन्क्लूड करू शकतो चांगल्या रीतीने, ज्याचा बेनिफिट क्रिकेटर्सना होईल, आमच्या क्लब्सना होईल आणि आमचे क्लब सेक्रेटरीजना त्याच्यात सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन असेल। आपण जर बघितलं, ह्या अध्यक्षपदासाठी काही राजकारण देखील इच्छुक आहेत, भले ते आले नाहीत पण काही राजकारण देखील इच्छुक आहेत। मुंबई आणि राजकारण कसं पाहतं? नाही, त्याच्याकडे आमचं लक्ष नाही। आमचं लक्ष आमच्या क्रिकेटर्स, क्लब आणि क्लब सेक्रेटरीजकडे आमचं लक्ष आहे। ह्या लोकांना जे असोसिएशनकडनं जे बेनिफिट करता येईल, ह्या स्पोर्टला कसं अपग्रेड करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करत आलो आणि काम करत राहू, म्हणून आमचा जो फोकस आहे हा पूर्णपणे क्रिकेटवर आहे। आपण जर बघितलं, सचिवपदासाठी मोठ्या मताने आपण विजय झाले होते, यावेळी मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मतदारांना आव्हान तेच, जसं आम्ही 2019ला मी निवडून आलो, जसं 2022ला निवडून आलो, त्याच प्रकारे मी क्रिकेटसाठी काम करत राहीन आणि येणाऱ्या काळात तुम्ही बघाल की असोसिएशनचं अपग्रेडेशन, आमच्या क्रिकेटर्सना होणारे बेनिफिट्स, म्हणजे भारतात मुंबई क्रिकेट असोसिएशन एकमेव असोसिएशन आहे की तिकडे वेगळे उपक्रम राबवले जातात। आज आम्ही क्रिकेट नॉलेज सेंटर चालू केलं, आमचे वेगळे कोर्सेस इकडे चालू आहेत, किंवा आमचे क्रिकेटर्सचं तुम्ही जर फिटनेस लेवल बघितली, आज अंडर 19 इंडियापासून ते इंडियापर्यंत अराउंड 12 ते 13 प्लेयर मुंबईपासून रिप्रेझेंट करत आहेत। आज भारताचा कॅप्टन रोहित शर्मा मुंबईचा आहे। म्हणजे क्रिकेट आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन ह्याचं एक वेगळं नातं आहे आणि भारतात ही एकमेव संघटना आहे जी एक बॅकबोन किंवा एक एक्झाम्पल सेट करून काम करते। तर नक्कीच हे होते आपल्यासोबत अजिंक्य नाईक। त्यांनी आता अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला, तसंच मतदानाला देखील त्यांनी आवाहन केलं। कॅमेरामन मनीष विचारेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।